हॅलो फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी पर्यावरणीय व्यवस्थापन नावाचा पाठ पाहिला. यामध्ये आपण पर्यावरणामध्ये किती प्रमाणामध्ये प्रदूषण निर्माण झालं, किती प्रमाणामध्ये आपण पर्यावरणाला दूषित केलं आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला आज पर्यावरणीय व्यवस्थापन करण्याची गरज भासली किंवा ती गरज जाणवत आहे. तर त्यासाठीच आपण त्याचा जो काही पाठ आहे तो आपण व्यवस्थितपणे समजून घेतला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर त्या पाठाचा जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय असेल किंवा त्या पाठाच्या आतील जे काही प्रश्न होते, जे आपल्याला विचारले गेले होते, जे आपण पाठामध्ये समजून घेतले नव्हते, ते आपण आता पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पर्यावरणीय व्यवस्थापन या स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, खाली दिलेली अन्न साखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. इथे आपल्याला अन्न साखळी लिहायची आहे. अन्न साखळीचा जो काही योग्य क्रम आहे तो योग्य क्रम आपल्याला लिहायचा आहे. आणि ती अन्न साखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे त्या परिसंस्थेचे वर्णन सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर आपण बऱ्याचशा अन्न साखळी या पाठामध्ये पाहिलेल्या आहेत. त्या अन्न साखळ्या कोणत्या परिसंस्थेतील आहेत हेही आपल्याला आता समजत आहे. तर चला या प्रश्नाचे उत्तर लिहायला सुरुवात करूया. यामध्ये पहा, आपल्याला अन्न साखळी दिली गेली आहे ती खालीलप्रमाणे: नाकतोडा, साप, भातशेती, गरुड आणि बेडूक ही अन्न साखळी आपल्याला दिली गेली आहे. आणि याची योग्य अन्न साखळी आहे भातशेती, नाकतोडा, बेडूक, साप आणि गरुड. वरील अन्न साखळी भूपरिसंस्थेतील आहे. मग ही भूपरिसंस्थेमध्ये अनेक प्रकारचे जैविक घटक असतात, जसे कीटक, पक्षी, सस्तन प्राणी इत्यादी. त्यामध्ये उदाहरणामध्ये आपण पाहिलं की भातशेती म्हटलं की याचा अर्थ ही परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी, कारण भातशेतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गाळ लागतो, चिखल लागतो. मग भाताच्या शेतात पाणी साठवलेले राहते, त्यामुळे तिथे बेडूक वास्तव्यात असतात. बेडूक त्या चिखलामध्ये राहत असतात, कारण बेडकांना चिखलात राहायला आवडतं किंवा ते तिथे राहण्यासाठी प्राधान्यक्रम देत असतात. वरील अन्न साखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत, कारण ते काय करतात, सूर्यापासून सौर ऊर्जा मिळवतात आणि त्यापासून अन्नाची निर्मिती करतात. ते स्वयंपोषी असतात. मग ते काय आहेत, उत्पादक आहेत. त्याच्यावरती हल्ला चढवणारे जे काही प्राथमिक भक्षक असतात, ज्याला आपण नाकतोडा म्हणतो, तर हे नाकतोडा काय करतात, तर त्या भाताच्या रोपांवरती जगतात. मग या नाकतोड्यांवरती जगणारे त्या चिखलामध्ये कोण असतात, द्वितीयक भक्षक, ज्याला आपण बेडूक म्हणतो. आणि त्या बेडकांवरती जगणारे इतर प्राणी असतात, ज्याला आपण तृतीय भक्षक म्हणजे साप म्हणतो. आणि त्या सापांवरती जगणारे सर्वोच्च भक्षक हे गरुड असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया की या प्रत्येक पोषण पातळीवरच्या जैविक घटकांवर जीवाणू, कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात. या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपातून ते थेट गरुडापर्यंतच्या पोषण पातळीत हस्तांतरित होते. तर ही जी काही पोषण पातळी आहे त्यामध्ये सूर्यापासून मिळणारी जी काही ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, तर डायरेक्टली त्याचं रूपांतर हे गरुडापर्यंतच्या पोषण पातळीमध्ये दिलं जातं. तर ते कशा पद्धतीने, तर भातामधली जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा कशामध्ये जाते, तर नाकतोड्यांमध्ये जाते. तीच ऊर्जा नाकतोड्यांकडून बेडकांमध्ये जाते. बेडकांपासून साप मिळवतात आणि सापांपासून ते गरुडांपर्यंत पोहोचते. तर या परिसंस्थेमध्ये कशा पद्धतीने प्रत्येक भक्षक कार्य करतो हे आपल्याला समजलं. तशाच पद्धतीने या तीनही भक्षकांवरती जगणारे जैविक घटक, ज्यामध्ये जीवाणू आहेत, कवक आहेत, इतर कृमी विघटक आहेत. मग या सर्व गोष्टी मृत झाल्यानंतर, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या सर्व गोष्टी काय करतात, त्याच्यावरती परिणाम करतात. आणि मग त्याचा परिणाम म्हणून ते काय करतात, त्यांचं विघटन करायला सुरुवात करतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळालेली आहे. या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. तर एखादी गोष्ट जर आपल्या मालकीची असेल, स्वतःची असेल, तर आपण त्याचा कशाही पद्धतीने वापर करत असतो. बऱ्याच वेळेला जर एखादी गोष्ट आपल्या हातून खराब झाली तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टीचं दुःख नसतं किंवा आपल्याला काहीही वाटत नाही. पण तीच गोष्ट जर आपण दुसऱ्याच्या हातातून खराब झालेली पाहिली तर मात्र आपला तिळपापड होतो, आपल्याला राग आउट ऑफ कंट्रोल येतो. तर
या विधानाचा अर्थ काय होतो हे आता आपण समजून घेऊ. त्यामध्ये पहिला मुद्दा पहा, जशा नवीन पिढ्या निर्माण होतात तशा तशा जुन्या पिढ्या नष्ट होत जातात. आपल्या आधीच्या पिढीने जे काही पृथ्वीवर उत्पाद घडवून आणले त्यामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर भीषण परिणाम घडलेले आहेत. म्हणजे आपण यापूर्वीच्या शतकांमध्ये औद्योगिक क्रांती घडली आणि त्याच औद्योगिक क्रांतीचा परिणाम आता आपल्याला पाहायला मिळतो. त्या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं तर प्रदूषण वाढत गेलं, पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला. आपल्याला वाटत होतं की मानवाचा विकास होत आहे, पण मूळतः तिथे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत होता. मुळात असलेले सजीव, त्यांच्यात असलेल्या अंतरक्रिया आणि परिसंस्थेतील वास्तव यांचा समतोल मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांनी नष्ट केला आहे. त्यामध्ये पुढचा मुद्दा पहा, औद्योगिकरण, नागरीकरण, जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या अनेक अन्नसाखळ्या, अन्नजाळी खंडित झाले आहेत. आणि यासाठी जबाबदार कोण आहे तर आपण आहोत, मानव आहे. आणि त्यामुळेच आपल्या अन्नसाखळी, अन्नजाळी पूर्व पदावर आणण्यासाठी काय करावं लागेल, पर्यावरणाचं संतुलन परत आपल्याला अगोदर जसं होतं तशाच पद्धतीचं करावं लागणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, मानवाच्या अफाट लोकसंख्या वाढीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसाठी इतर परिसंस्था जपणे हे कोणाच्याच लक्षात आले नाही. तर मानवाची लोकसंख्या अफाट वाढली आणि त्या अफाट लोकसंख्या वाढीमुळेच काय झालं तर त्यांच्या गरजा देखील वाढल्या आणि त्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पुरवण्यासाठी इतर ज्या काही परिसंस्था आहेत त्यांच्याकडे आपण दुर्लक्षित केलं, कारण मानव हा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणारा एक दृष्ट प्राणी आहे असंही इथं म्हणायला हवं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा, परिणामी जी पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वाधीन केली तिचे पूर्ण नुकसान करून आपण ती नव्या पिढीच्या स्वाधीन करत आहोत. हा विकास शाश्वत नाही. म्हणजे आपल्याला पृथ्वी ज्या रूपामध्ये मिळाली होती त्या पृथ्वीच्या रूपामध्ये आपण बरेचसे बदल केलेले आहेत. मग ते बदल प्रदूषणामध्ये झाले असतील किंवा इतर बाबीमध्ये झाले असतील. आपण ज्या पद्धतीने जंगलतोड करत आहोत, ज्या पद्धतीने औद्योगिक प्रगती करत आहोत, त्या पद्धतीने त्याच रूपाने किंवा त्याचाच परिणाम कशावरती होत आहे तर आपल्या पर्यावरणावरती होत आहे. आणि तो परिणाम म्हणून आपली पृथ्वी काय होत आहे तर दिवसेंदिवस तिची प्रदूषणाची पातळी वाढत आहे. आणि ती पातळी वाढल्यामुळे आपल्या पूर्वजांनी आपल्याला ज्या रूपामध्ये पृथ्वी दिली होती त्या रूपामध्ये आपण आपल्या पुढच्या पिढीला पृथ्वी न देता त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषणाची भर घालून आपण त्यांना देत आहोत. मग आपण जो काही विकास करत आहोत तो शाश्वत आहे का, चिरंतर काळ टिकणारा आहे का, म्हणजे तो विकास कायम टिकून राहणारा आहे का. त्यानंतरचा पुढचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पहा, नैसर्गिक साधन संपदांचा आवाजवी उपयोग केल्याने पुढच्या पिढ्यांना अशा संपदा उपलब्ध होणार नाहीत. उदाहरण जीवाश्म इंधने, विविध धातू इत्यादी. तर आपण ज्या पद्धतीने वेगवेगळ्या जीवाश्म इंधनांचा, ज्यामध्ये कोळसा आला किंवा बाकीचे इतर इंधने, पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, या सर्व इंधनाचा आपण ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने वापर करत आहोत त्यावरून हे सिद्ध होतं की आपल्या पुढच्या येणाऱ्या जनरेशनला, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना ते उपलब्ध राहणार नाही. कारण आपण जर त्यांचा साठा अगोदरच, त्यांचे जे काही साठे आहेत ते मर्यादित असतात आणि त्या मर्यादित साठ्यांमधून आपण जर आपले हाव भागवण्यासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर प्रचंड प्रमाणामध्ये या सर्व गोष्टींचा, या साधन संपदांचा अवाजवी उपयोग केला तर पुढच्या पिढीपर्यंत या सर्व साधन संपदा उपलब्ध होणार नाहीत. त्यांचं अस्तित्व सुद्धा संपून जाईल आणि ते पुन्हा बनण्यासाठी, पुन्हा त्याची निर्मिती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालखंड सुद्धा जातो. त्यानंतर पुढचा 7वा मुद्दा पहा, आजच्या पिढीच्या पूर्वजांनी पर्यावरणाला उरबडून घेतल्यामुळे हवामानाबद्दल, प्रदूषण, दुष्काळी परिस्थिती अशा अनेक समस्यांना पुढच्या पिढ्यांना तोंड द्यावे लागेल. म्हणून आपण आपल्या पूर्वजांकडून केवळ ही पृथ्वी वारसा हक्काने मिळवलेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील टिकवून ठेवायची आहे. तर आजच्या पिढीच्या पूर्वजांनी पर्यावरणाला ओरबडून घेतला आहे, म्हणजे पर्यावरणाचा पुरेपूर वापर आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या विकासासाठी केला आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय तर आपली येणारी जी काही पिढी आहे त्या पिढींना बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर त्यामध्ये प्रामुख्याने हवामान बदल असेल. म्हणजे आपण पाहतो दिवसातून आपल्याला 3 ते 4 ऋतू पाहायला मिळतात. म्हणजे कधी पाऊस पडतो, कधी
प्रचंड प्रमाणात कडक असं ऊन येतं, तर कधी आपल्याला फार थंडी वाजायला लागते. तर हे जे काही हवामान बदल आहे, प्रदूषण आहे किंवा दुष्काळी परिस्थिती आहे, अशा सर्व समस्यांना आपल्या पुढच्या पिढींना तोंड द्यावं लागेल आणि यासाठी जबाबदार म्हणून आपण असू. म्हणून आपल्या पूर्वजांकडून केवळ ही पृथ्वी वारसा हक्काने मिळवलेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील आपल्याला ती टिकवून ठेवायची आहे, याची आपल्याला जाणीव असायला हवी. त्यानंतर शेवटचा मुद्दा, याला शाश्वत विकास असे म्हटले आहे. म्हणूनच आपल्याला पृथ्वी पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे असे म्हणण्याची अतिशयोक्ती ठरणार नाही. तर पुढच्या पिढीकडून आपल्याला पृथ्वी तात्पुरती वापरण्यासाठी, भाड्याने वापरण्यासाठी मिळाली आहे असे सुद्धा आपण म्हणायला हरकत नाही. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3, म्हणजे प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला म्हणजे पर्यावरण संवर्धन या विषयावरती टिपा लिहायच्या आहेत. तर चला आता या विषयावरती टिपा लिहायला आपण सुरुवात करूया. तर पर्यावरण संवर्धनाची गरज कुणामुळे पडली? तर आपल्यामुळेच पडली, कारण याला जबाबदार आपणच आहोत. पर्यावरण संवर्धन करण्याची गरज भासावी इतका आपण पर्यावरणाचा ऱ्हास केला. त्यामध्ये पहा, पहिला मुद्दा, पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्याचा विपरीत परिणाम सर्व सजीवांवर होत असतो. हे जीव टिकवण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. पृथ्वीवर बरेच नैसर्गिक, अनैसर्गिक घटक आढळतात, ज्यामध्ये मानवनिर्मित घटकांचा सुद्धा समावेश आहे. मग बऱ्याच वेळेला काय होतं, या ज्या काही पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत, या समस्यांचा विपरीत परिणाम सजीवांवरती होत असतो. हे जीव टिकवण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी, म्हणजे आजची आपली जी काही गुणवत्ता आहे जगण्याची, त्या गुणवत्तेमध्ये फार खालावलेपणा आपल्याला पाहायला मिळतो. आपली जी काही हवा आहे ती फार दूषित बनली आहे आणि त्या दूषित हवेचे परिणाम आपल्याला जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बरेचसे आजार आपल्यामध्ये उद्भवत आहेत. तर ते सुद्धा सुधारण्यासाठी आपल्याला पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, यासाठी पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सरकारने केले आहेत आणि काही आंतरराष्ट्रीय करार देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना देखील त्यात कृतीशील आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामची UNEP ची स्थापना करण्यात आली. तर पर्यावरणाचं एवढं नुकसान केल्यानंतर, एवढे ऱ्हास झाल्यानंतर पर्यावरणामध्ये, आपल्या जगामध्ये जेवढे काही प्रगतशील, विकसनशील किंवा विकसित देश आहेत, त्या सर्वांना जाग आली की आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि तो रोखण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रतिबंध करायला हवा. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, पर्यावरण संबंधीचे कायदे सरकारने तयार केले. पण ते कायद्यांची अंमलबजावणी किती प्रमाणामध्ये आणि कुठे किती पारदर्शकपणे केली जाते हे अद्यापही आपल्याला ठाऊक नाही. आंतरराष्ट्रीय करार देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत. त्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटना देखील त्यात काय आहेत, कृतीशील आहेत. त्यामध्ये पर्यावरण संवर्धनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामची सुद्धा स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, तिसरा मुद्दा, पर्यावरण संवर्धनामध्ये लोकसहभाग खूप आवश्यक आहे. यासाठी जनजागरण करणे महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणापासूनच ही पर्यावरण स्नेही मूल्ये रुजवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, कारण यासाठी आपण कारणीभूत आहोत. आपण या समाजात राहतो, म्हणजे आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो. नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य आणि रास्त विनियोग करणे हा सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुढची टिपा लिहा आपल्याला, बिश्नोई चिपको आंदोलन या विषयावरती लिहायची आहे. तर हे बिश्नोई चिपको आंदोलन काय आहे हे आपण पाहू. याचे उत्तर आहे, राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी हे गाव आहे. जोधपूर शहरापासून 26 किलोमीटर हे गाव आहे. या गावाचे नाव तेथे असणाऱ्या खेजडी वनस्पतीवरून घेण्यात आलेले आहे. तेथेच प्रथम बिश्नोई आंदोलन झाले होते. बिश्नोई हा राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एक समाज आहे. या समाजाचा इतिहास, खेजडी या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलनासारखे आंदोलन 1738 साली झाले होते. तेथील ग्रामस्थ अमृतादेवी यांच्या पुढाकाराने गावातील
363 बिश्नोई मंडळांनी वृक्षतोड थांबवण्यासाठी प्राणार्पण केले होते. या गावात खेजडी या वनस्पतीची बरीच झाडे होती आणि या झाडांना बिश्नोई समाज पवित्र मानतो. तर आपल्याकडे सुद्धा बरेचसे समाज आढळतात. मग त्या समाजांप्रमाणेच राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात खेजडी गावामध्ये हे बिश्नोई समाजाचे लोक राहायचे. मग या समाजामध्ये सर्वात अगोदर कधी 1738 साली काय झालं तर चिपको आंदोलन झालं. तर ते कुणाच्या पुढाकाराने झालं होतं तर अमृतादेवी या महिलेच्या पुढाकाराने तो जो काही चिपको आंदोलन झालं ते पार पाडलं होतं. तर 363 बिश्नोई मंडळींनी काय केली होती, वृक्षतोड थांबवण्यासाठी प्राणत्याग केला होता. आपल्याला स्वतःचा जीव इतका महत्वाचा असतो की बऱ्याच वेळेला आपण काय करतो, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपण इतरांचा जीव सुद्धा धोक्यात घालण्यासाठी तयार असतो. पण हे जे काही बिश्नोई समाजाचे लोक होते ते किती मोठ्या मनाचे असावेत की त्यांनी वृक्ष वाचवण्यासाठी, वृक्षतोडीपासून त्या झाडांचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचा प्राणत्याग केला. तर हे जे काही बिश्नोई समाजाचे लोक होते ते काय करायचे, या खेजडी वृक्षांना ते पवित्र मानायचे. प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात आणि त्याच संकल्पना त्या बिश्नोई समाजाच्या सुद्धा होत्या आणि मग ते त्या वृक्षांना पवित्र मानत. इसवी सन 1738 सालच्या भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवशी अमृतादेवी आणि त्यांच्या 3 मुली असू, रत्ना आणि भागुबाई या चौघींनी मिळून वृक्षतोडीला विरोध केला. तेथील राजाची माणसे वृक्षतोडीसाठी आली होती. राजाच्या नव्या महलाच्या बांधकामासाठी लागणारा चुना भाजण्यासाठी या झाडांची त्यांना गरज वाटली. पण या चौघींनी झाडांना घट्ट मिठ्या मारल्या. अमृतादेवीने हात न सोडावा म्हणून त्यांना लाच पण देऊ केली. त्यांना धमकवण्यात आले पण अमृतादेवी त्यांच्या धमक्यांनी झुकल्या नाहीत. एक झाड वाचवण्यासाठी एक एक मुंडकी उडाली तरी हरकत नाही, तेही योग्यच असेल असं त्या म्हणत राहिल्या. तर अमृतादेवींचं जे काही बलिदान होतं, त्यांचं जे काही समर्पण होतं हे खरंच कौतुक करण्यायोग्य होतं. कारण स्वतःच्या 3 मुली समवेत त्यांनी प्राणत्याग केला होता. फक्त कशासाठी तर वृक्षतोड होऊ नये यासाठी. तर बऱ्याच वेळेला आपण पाहतो आपल्या समाजामध्ये अशी लोक आहेत जी लोक काय करतात, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पुढच्या एखाद्या तत्वनिष्ठ व्यक्तीला काय करत असतात, ते झुगारत असतात, त्याला लाच देत असतात त्याचं काम साध्य करण्यासाठी, किंवा मग त्याला साम दाम दंड भेद या 3ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याला आजमावून पाहतात आणि मग त्यानंतर त्यांचं जे काही काम असेल ते साध्य करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मग तशाच पद्धतीचे प्रयत्न अमृतादेवींवरती सुद्धा झाले, तरी सुद्धा अमृतादेवी त्यांच्या समोर झुकल्या नाहीत. त्यांनी एका झाडासाठी एक एक मुंडकी उडाली तरी हरकत नाही, तेही योग्यच असेल असे त्या म्हणत राहिल्या. अमृतादेवीला राजाच्या माणसांनी झाडे तोडण्याच्या कुऱ्हाडीनेच मारून टाकले. तिच्यासोबत तिच्या 3ही मुलींना जीव गमवावा लागला. परंतु वृक्षाच्या संरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिले. आजूबाजूच्या गावात ही बातमी पसरली. 83 गावातले लोक जमा झाले. 363 लोकांनी झाडांना मिठ्या मारून बलिदान दिले. अबोल वृक्षांसाठी लोकांनी हौतात्म्य पत्कारले. राजाला ही बातमी समजल्यावर त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. बिश्नोई समाजाच्या समर्थनार्थ जोधपूरच्या महाराजा अभय सिंग यांनी माफी मागितली आणि एका ताम्रपटावर हे नमूद केले, येथील एकही हिरवे झाड तोडले जाणार नाही, एकाही प्राण्याची शिकार केली जाणार नाही. बिश्नोई गावाच्या सरहदीमध्ये कोणीही अशा प्रकारची आगळीक केली तर त्यावर अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल. त्यावेळी राजाच्या कुटुंबातील लोकांची पण गय केली जाणार नाही. 20व्या शतकातील उत्तर प्रदेशातील चिपको आंदोलन देखील याच आंदोलनाची प्रेरणा घेऊन झाले. तर पहा किती प्रेरणादायी असं आंदोलन होतं हे चिपको आंदोलन, जे की बिश्नोई समाजाद्वारे घडवून आणण्यात आलं होतं. आणि त्यापासूनच प्रेरणा घेऊन 20व्या शतकामध्ये जे काही चिपको आंदोलन झालं ते याच आंदोलनाची प्रेरणा घेऊन. त्यानंतर पुढे पहा, आपल्याला जैवविविधता या विषयावरती टिपा लिहायची आहे. तर यामध्ये निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक व अनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीचे प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था अशा संपूर्ण सजीव सृष्टीमुळे त्या प्रदेशाची जैवविविधता ठरते. ही जैवविविधता 3 पातळ्यांवर असते: अनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. अशा यांचा अर्थ काय होतो, अनुक्रमे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता एकाच
प्रदेशातील एकाच प्रजातीच्या प्राण्यांमधील किंवा वनस्पतींमधील विविधता किंवा प्रत्येक प्रदेशातील परिसंस्थातील विविधता असा असतो. मानवाच्या विकासाच्या अनेक कृतींनी जैवविविधतेला धोका पोहोचला आहे. ही जैवविविधता टिकवायची असेल तर आपल्याला खास प्रयत्न करावे लागतील. जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये उभारणे, राखीव जैव विभाग घोषित करणे, विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवणे असे प्रयत्न करणे आवश्यक आहे. तर ही जी काही जैवविविधता असते त्याचे प्रामुख्याने 3 प्रकार आढळतात. तर ते 3 प्रकार कोणते आहेत? तर पहिला प्रकार म्हणजे काय, तर त्यामध्ये अनुवांशिक विविधता आहे, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. तर हे तिन्ही प्रकार आपण पाठामध्ये पाहिलेले आहेत, ते आता आपण परत पाहणार नाही आहोत. तर त्यानंतरचे पुढचे टिपा लिहा आपल्याला देवराई या विषयावरती आहे. देवराई काय असतात? देवराई म्हणजेच काय, तर स्केअर्ड ग्रुप म्हणजे पवित्र अशी वने. आणि ही वने कशासाठी वापरली जातात? तर समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे क्षेत्र म्हणजेच देवराई. हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणी जंगलतोड, शिकार अशा क्रिया करीत नाहीत. हे परंपरेने चालत आलेली जंगले समाजाने सांभाळलेले अभयारण्यच असते. सरकारचे वन खाते देवराईचा सांभाळ करीत नाही, परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो. भारताच्या पश्चिम घाटात खूप देवराया आहेत. संपूर्ण भारतात दाट जंगलाच्या देवराया आढळतात. तर या ज्या काही देवराया असतात यांच्या मागे एक परंपरा असते, एक रूढी असते प्रत्येक समाजाची. तर त्यामध्ये या देवराया काय केल्या जातात, गावाच्या बाहेर किंवा गावामध्ये दाट असं जंगल असतं, त्या जंगलाला देवाच्या नावाखाली आरक्षित ठेवलं जातं. आणि ते देवाच्या नावाखाली असल्यामुळे त्यामागे सर्वांच्या धार्मिक भावना असतात आणि त्यात कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून या देवरायांमध्ये कुठल्याही प्रकारची शिकार, जंगलतोड केली जात नाही. आणि त्यामुळेच असे जैवविविधतापूर्ण असं हे क्षेत्र काय केलं जातं, राखीव ठेवलं जातं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही क्षेत्र असतं त्यामध्ये आपल्या सरकारचा कुठलाही काही हात पाय नसतो, त्याची कुठलीही जबाबदारी नसते. तर त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही स्थानिक समाजाने घेतलेली असते. तर आपल्या भारतामध्ये अशा बऱ्याचशा देवराया आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरच्या पुढील टिपा लिहा आहेत आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन. ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते अशा अकस्मात असलेल्या घटना म्हणजेच आपत्ती. ही आपत्ती नैसर्गिक कारणांनी येऊ शकते आणि मानवनिर्मित देखील असते. म्हणूनच नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे आपत्तीचे 2 प्रमुख प्रकार पडतात. आपत्ती टाळणे तसेच आपत्ती आल्यास आपत्तीला तोंड देणे या 2 बाबी आपत्ती व्यवस्थापनात येतात. या संपूर्ण कामात आपली प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण या अंगाचा विचार केला जातो. एखादी कृती अकस्मात घडते, अचानकपणे घडते, ज्याची कोणालाही काय नसते, जाणीव नसते किंवा ही एखादी घटना घडेल याचा विचारही एखादा मनुष्य करू शकत नाही. तर अशा घटनांना आपण काय म्हणतो, तर आपत्ती म्हणतो. आणि त्या आपत्ती व्यवस्थापन करण्याचं फार महत्व आहे, कारण यामध्ये आपत्ती तर घडून गेली पण त्यानंतर त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, त्याचं पुनर्वसन, त्याचं पुनर्निर्माण या अंगाचा विचार केला जातो. आणि त्यानुसार कृती आराखडा तयार करतात. या सर्व कार्याचे सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन विभाग व केंद्रे करतात. या सर्व गोष्टीचे सूत्रसंचालन कोणाद्वारे केले जातं, तर जे काही आपत्ती व्यवस्थापन विभाग आहेत, केंद्र आहेत यांच्याद्वारे केलं जातं. आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती यांचा विचार करून त्याप्रमाणे त्वरित निर्णय घेऊन आपत्ती व्यवस्थापन केले जाते. भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा संमत केला. या कायद्यानुसार आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदत दिली जाते. जीवितहानी आणि वित्तहानी यामुळे जे पीडित असतात त्यांना माणुसकीच्या दृष्टीने मदत करून त्यांचं काय केलं जातं, पुनर्वसन केलं जातं. तर इथे आपला जो काही 3रा प्रश्न होता तो संपतो. आता आपण 4थ्या प्रश्नाकडे वळूया. 4था प्रश्न पहा, फार महत्वाचा आहे. त्यामध्ये पहा, प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे, हे कसे पटवून द्याल ते लिहा. तर प्रदूषणाचं जे काही आजचं प्रमाण आहे ते फार वाढलं आहे आणि ते कमी करण्यासाठी, प्रदूषणावर मात करण्यासाठी पर्यावरणीय व्यवस्थापन एक प्रभावी माध्यम कशा पद्धतीने आहे हे आपल्याला इथे पटवून द्यायचं आहे. तर याचं उत्तर आहे त्यामध्ये पहिला मुद्दा, प्रदूषण या मानवनिर्मित समस्येचे अनेक प्रकार आहेत. हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक असे
विविध प्रकारचे प्रदूषण पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी होत असते. प्रदूषित पदार्थांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीवांवर होतो. सजीवांचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात येते आणि जर प्रदूषणावर मात केली तरच सजीव जगू आणि टिकू सुद्धा शकेल. तर प्रदूषणाचे एवढे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. प्रदूषणाला आळा घालणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे यातून पर्यावरणाचे आपसुकच व्यवस्थापन होत असते. उदाहरणार्थ, प्लास्टिक इतस्त टाकण्यापेक्षा त्यांचे योग्य नियोजन करून पुनःचक्रीकरण केल्यास प्लास्टिक प्रदूषण थांबेलच, शिवाय प्लास्टिकच्या कचऱ्याने जलाशयातील आणि जमिनीवरच्या सजीवांची हानी होणार नाही. प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन केले तर सजीवांचे संरक्षण आणि संवर्धन होते. तर सध्याचा महत्वाचा चिंतेचा विषय म्हणजे प्लास्टिक. तर या प्लास्टिकमुळे बऱ्याचशा जीवांचं आयुष्य, बऱ्याचशा प्राण्यांना त्यांचे जीव सुद्धा गमावे लागले. याचं आपल्या जवळचे उदाहरण म्हणजे पहा, आपल्या आजूबाजूला एखादी गाय असेल, म्हैस असेल, तर ते काय करतात, तर त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बऱ्याच वेळेला आपण अन्न घालून ते फेकून देत असतो आणि त्या अन्न घेण्याच्या उद्देशाने, अन्न खाण्याच्या उद्देशाने त्या गायी, त्या म्हशी काय करत असतात, तर त्या प्लास्टिकच्या पिशव्या सुद्धा खातात आणि त्या प्लास्टिकच्या पिशव्या त्यांच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावरती झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, पर्यावरण संदर्भात तुम्ही कोणते कोणते उपक्रम राबवाल आणि कसे? तर पर्यावरण संवर्धन हा फार महत्वाचा विषय आहे. मग त्या संबंधात आपण कोणते उपक्रम राबवू शकतो का? तुम्ही म्हणाल, मॅम आम्ही फार छोटे आहोत, आम्ही कसे उपक्रम राबवू शकता? तर आपले जे काही, तुम्ही एक म्हण ऐकली असेल, मूर्ती लहान कीर्ती महान, तर तशा पद्धतीचे बरेचसे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. तर जवळपास 13 ते 14 वर्षाची एक मुलगी, जिचं नाव आहे ग्रेटा थुनबर्ग, तर हिने जगामध्ये सर्व देशांना खणकावून बजावून सांगितलं आहे की पर्यावरणाचा एवढा ऱ्हास झाला आहे आणि त्या संबंधी मात्र तुम्ही कोणीही जागरूक नाहीत. तर ती त्या वयामध्ये पर्यावरणाबाबत एवढी सजग राहू शकते, तर आपण का नाही? मग त्यासाठी आपण कोणते कोणते उपक्रम करू शकतो? त्यासाठी ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या कोणत्या समस्या आहेत त्यांचा अभ्यास करू, या समस्यावर काही उपाय शोधून त्यांची व्याप्ती कमी करू. मग झाडे लावणे, झाडे जगवणे हा सर्वात सहज आणि सोपा उपक्रम. त्यासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊ. आपल्याकडे वृक्षारोपण कधी केलं जातं? तर आपल्याकडे ज्या एखाद्या व्यक्तीचा बर्थडे असेल, एखाद्या व्यक्तीचा जन्मदिवस असेल, तर त्या दिवशी फक्त फोटो सेशन करण्यापुरतं वृक्षारोपण केला जातो. पण किती गंभीर बाब आहे, आपल्याला आपलं पर्यावरण हे ऱ्हासाकडे जात असताना सुद्धा आपण मात्र फक्त दिखावा करतो की आपण वृक्षारोपण करत आहोत. किती लज्जास्पद बाब आहे. जर आपण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये खरंच जागरूक असू तर आपण वृक्षारोपण करायला हवं. फक्त वृक्षारोपणच न करता, वृक्षारोपणाचे कार्यक्रमच न करता त्या वृक्षाचं संवर्धन करायला हवं, त्याचं जतन करायला हवं, त्या वृक्षांना वेळोवेळी पाणी पुरवलं हवं, खत सुद्धा पुरवायला हवं. त्यानंतर पुढचा मुद्दा, घनकचरा व्यवस्थापन करणे हे एक महत्वाचे कार्य आहे. घरातून शाळेतून परिसरात कचरा फेकणे हे पूर्णपणे बंद केले पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातच आणि वसाहतीत ओला व सुका कचरा वेगळा करणं हे करू. त्यासाठी लोक सहभाग घेऊ. तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो, तर फार मजेशीर गोष्ट आहे, तुम्हाला ऐकायला थोडंसं ऐकताना हसू येईल. आपल्याकडे काय केलं जातं, आपल्या घरांच्या समोर जर आपण चुकून कचरा टाकला किंवा एखाद्या वेळेला आपली जी काही कचरा जमा करण्याची गाडी असते ती गाडी नाही आली म्हणून आपण कचरा टाकला, समजा शेजाऱ्यांच्या दारामध्ये टाकला, तर तो शेजारी काय करतो, किंवा आपणच जर आपल्या शेजाऱ्यांनी आपल्या दारासमोर कचरा टाकला तर आपण काय करतो, तोच कचरा घेतो आणि त्याच्या घरासमोर ठेवतो. पण कधी आपण विचार केला आहे का, तर पुढच्या व्यक्तीने आपल्यासोबत ज्याप्रमाणे वागले, आपण जर त्यांच्याशी त्याचप्रमाणे वागलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक असेल का? मुळात नाही. त्यामुळे त्यांनी जो काही कचरा आपल्या दारासमोर आणून टाकला असेल त्या कचरा समवेत आपण आपला कचरा जमा करायला हवा आणि त्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावायला हवी. जो कपाट तुम्हाला समजावं यासाठी मी सांगितलं. त्यानंतर पुढचा मुद्दा, प्लास्टिक वापरावर नियंत्रण करण्यास लोकांना भाग पाडणे हा एक महत्त्वाचा उपक्रम लाभू. प्लास्टिकमुळे काय होतं हे आपण नुकतंच पाहिलेलं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणं हे देखील महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे कार्बनचे प्रमाण वाढून हवेत बदल होत आहे. म्हणून थोड्या अंतरासाठी चालत जाणे, सायकलचा वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणे या बाबींबद्दल जागरूकता निर्माण करू. त्यानंतर पुढचा मुद्दा, आजूबाजूच्या पशुपक्ष्यांची काळजी घेणं.
त्यांना अन्न आणि पाणी पुरवणे, त्यांनाही आपल्या बरोबर जगण्याची संधी देणे, हे काम करू या आणि अशा छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणं शक्य आहे. इथे आपला 5वा प्रश्न संपतो. आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर त्यापैकी पहिला प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहायचे आहेत. त्यापैकी पहिला घटक आहे, पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात. यात काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध अंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणत असतात. मानवाची कृती जसे जंगलतोड, औद्योगिकरण, नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक परिणाम करतात. नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो. भूकंप, चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ अशा कारणांनी सुद्धा पर्यावरणाची प्रचंड हानी होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे आहे का? तर हो, इतर प्राण्यांप्रमाणे आपलंही स्थान महत्वाचे आहे, पण मानवाने काय केलं, त्या स्थानाचा गैरफायदा घेतला आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायला निसर्गाची मदत घेतली. पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाली, त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करायला सुरुवात केली. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती होती. या गुणांमुळे त्याने इतर सर्व प्राण्यांवर प्रभुत्व प्रस्थापित केले. आपण कुठल्याही प्राण्यांकडून आपल्याला हवं ते काम करून घेतो. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा त्याने बेसुमार वापर केला. विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्गाचा विनाशच जास्त केला. त्यामुळे प्रदूषणासारख्या अनेक पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, परिसंस्थाचा समतोल बिघडवला गेला. मानव व्यतिरिक्त दुसरा कोणताही सजीव असे काहीही करू शकत नाही. इतर सजीव निसर्गाचे कायदे मानणारे असतात. त्यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे आहे. जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा, हा पुढचा प्रश्न. प्रश्न ई, जैवविविधतेचे प्रकार सांगा आणि त्यांची उदाहरणे लिहा. जैवविविधता 3 पातळीवर दिसते. या पातळ्या पुढील प्रमाणे आहेत. पहिली पातळी अनुवंशिक विविधता, दुसरी पातळी प्रजातींची विविधता, त्यानंतरची पातळी आहे परिसंस्था विविधता. अशी 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे कोणता, तर अनुवंशिक विविधता म्हणजे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता. तर आपण मानव हे एकाच जातीतील एकाच प्रजातीतील सजीव आहोत, पण आपल्यामध्ये फार विविधता आढळते. कारण त्यामागे विविधता आढळण्यामागचं कारण म्हणजे काय, तर आपल्या सर्वांमध्ये अनुवंशिक बदल आढळतात आणि त्या अनुवंशिकतेमुळेच आपण सर्वजण वेगवेगळे दिसतो. त्यानंतर पुढचा पातळी आहे ती म्हणजे प्रजाती विविधता. एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळून येते. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा, तिसरी पातळी आहे परिसंस्था विविधता म्हणजे निरनिराळ्या प्रदेशातून दिसून येणाऱ्या परिसंस्था होय. प्रत्येक देशातल्या अनेक परिसंस्थात प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. एखाद्या प्रदेशातील सजीव आणि त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून काय होते, परिसंस्थेची निर्मिती होते. अर्थात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था असतात आणि त्या एकमेकाशी आंतरक्रियेने जोडल्या गेलेल्या असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ई, जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल. तर हा प्रश्न आपण यापूर्वीही पाठामध्ये पाहिला होता, तरी आपण परत पाहूया. तर जैवविविधतेचे संवर्धन करणं महत्वाचं आहे, कारण जैवविविधता हा आपल्या निसर्गाचा एक महत्वाचा टप्पा आहे, भाग आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करू शकतो, दुर्मिळ जातींच्या सजीवांचं संरक्षण करू शकतो. राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यांची निर्मिती करू शकतो. काही क्षेत्रे हे राखीव जैव विभाग म्हणून आपण काय करू शकतो, घोषित करू शकतो. विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास असे प्रकल्प सुरू करू शकतो. प्राणी व वनस्पतीचे संवर्धन करणे, पर्यावरण विषयक कायद्यांचे पालन करणे, पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणं, अशा सर्व गोष्टींद्वारे आपण काय करू शकतो, तर आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उ, जाधव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणास काय बोध मिळतो. तर जाधव मोलाई पयांग हा असा सामान्य माणूस ज्यांनी काय केलं, स्वतः एकट्याने कुणाचाही हातभार न घेता जवळपास 1300 एकर एवढं जंगल त्यानं फुलवलं. आणि त्यावरून आपल्याला काय बोध मिळतो, तर जाधव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर सामान्य आणि गरीब माणूस, केवळ कामगार असलेल्या पयांगना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची जाण होती. यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवर 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केले.
यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावरून सध्या मानवाला देखील हा चमत्कार करता येतो, साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो, हे त्यांनी समाजाला दाखवून दिले. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याचे अख्खं जंगल निर्माण करता येते. हे महत्वाचे सत्य जाधव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपल्याला समजते. तर बऱ्याच वेळेला जंगल नष्ट करण्यासाठी आपण बऱ्याचशा मानवाची मदत घेतो, पण जाधव मोलाई पयांग यांच्या गोष्टीवरून आपल्याला समजतं की मानवाने जर एकदा ठरवलं तर तो काहीही करू शकतो आणि त्याचाच परिणाम म्हणून एखादं अख्खं जंगल सुद्धा तो तयार करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. तर जैवविविधता आपल्याकडे सर्वत्र पाहायला मिळते, तर त्यांची संवेदनक्षम क्षेत्रे कोणते कोणती आहेत हे आपण आता पाहूयात. यामध्ये पहा, संपूर्ण जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे. दुसरा मुद्दा, ही क्षेत्रे एकेकाळी पृथ्वीच्या 15.7% एवढ्या भागावर होती. तिसरा मुद्दा, आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत. चौथा मुद्दा हा आहे, सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्राचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. त्यानंतर पाचवा मुद्दा, यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. या एकूण जागतिक स्तरावर 50% इतक्या आहेत. तर संवेदनक्षम क्षेत्रात जे काही आहेत त्यांच्यामध्ये घट झालेली आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळते आणि ती घट प्रचंड प्रमाणामध्ये अजूनही होत आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा, पश्चिम घाट, आसाम मधील मानस अभयारण्य आणि सुंदरबन अभयारण्य हे भारतातील संवेदनक्षम क्षेत्रे आहेत. भारतातील 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. तर हे झाले संवेदनक्षम जे काही क्षेत्रे होते त्याच्याबद्दल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की प्राणी आणि वनस्पतीच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत, त्यांना कसे वाचविता येते. तर यांचं मुख्य कारण म्हणजे आपण आणि आपली हाव. तर याचं उत्तर आहे, प्राणी आणि वनस्पतींची असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी धोक्यात आलेली आहेत. तर ती कारणे कोणती कोणती आहेत? नैसर्गिक कारणांमध्ये भूकंप असेल, हवामान बदल असेल, पूर, वणवे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे झालेल्या अन्न पाण्याची कमतरता अशी काही ठळक कारणे आहेत. त्यानंतरचा तिसरा मुद्दा पहा, मानवनिर्मित कारणात शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात स्वतःच्या वसाहती बांधणे, धरणे बांधणे, रस्ते तयार करणे, या व अशा सर्व कारणांसाठी जंगलांचा नाश करणे, प्रदूषण, औद्योगिकरण, मानवाचा लोकसंख्या विस्फोट अशा काही कारणांचा समावेश होतो. त्यानंतर पुढचा भाग, या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ञ अनेक उपाय करतात. यात अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून एखादे जैवसमृद्ध क्षेत्र घोषित करण्यात येते. तसेच संवेदनक्षम क्षेत्र या ठिकाणी प्रजाती आणि जातींची विशेष काळजी घेतली जाते. निरनिराळ्या कायद्यांनी आणि त्यांच्या उपकलमांनी वन्यजीव आणि वनस्पतींना संरक्षण दिले जाते. प्राणी आणि वनस्पतींना इजा करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. त्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न क्रमांक 7, खालील संकेतचिन्ह काय सांगतात, त्या आधारे तुमची भूमिका सांगा. तर हे जे काही तुम्हाला हिरव्या रंगाचं हे संकेतचिन्ह पाहायला मिळतं, तर हे संकेतचिन्ह काय दर्शवतं, तर या चिन्हात कपात, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण या प्रक्रिया दाखवते. नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून समजते. त्यानंतर पुढचा भाग पहा, हे जे काही चिन्ह आहे हे चिन्ह काय दर्शवतं, तर पाणी वाचवा हा संदेश देतो. त्यानंतर पुढचं एक चिन्ह आहे, ते हे चिन्ह काय दर्शवतं, तर सौर ऊर्जेची कास धरा हा संदेश या चिन्हातून मिळतो. वरील सर्व चिन्हे पर्यावरण स्नेही या संकल्पनेची काय आहेत, द्योतक आहेत. पर्यावरणाचा आपण संरक्षण करायला हवं, पर्यावरणपूरक उपकरणं वापरायला हवी, या संकल्पनेचे ते द्योतक आहेत. पहिल्या चिन्हावरून नैसर्गिक ज्ञान संपदेचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा हे समजते. जितके शक्य असेल तितके चंगळवाट टाळण्याचा प्रयत्न करावा. पाण्याची समस्या सगळ्याच शहरात आहे. गावामध्ये तर पाण्याच्या तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. शेती उत्पादनावर देखील याचा गंभीर परिणाम होतो. म्हणून पाणी वाचवा हा संदेश सर्व दूर पोहोचवणे खूप गरजेचं आहे. सौर ऊर्जा ही नूतनीकरणीय
क्षम ऊर्जा असल्याने आणि आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर असल्याने आपल्याला या पर्यायाचा विचार करायला पाहिजे. सौर ऊर्जेच्या वापराने आपण प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाचा वापर टाळू शकतो. तर हे जे काही चिन्ह आहेत ते काय दर्शवतात? आपल्याला पर्यावरण स्नेही बनायला हवं, पर्यावरणाचा सुद्धा आपण विचार करायला हवा आणि कमीत कमी प्रदूषण करायला हवं. त्यानंतर आता आपण पाठातील प्रश्नाकडे वळूया. सर्वात प्रथम आपण प्रश्न क्रमांक 36 वरील जे काही प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण परिसंस्था म्हणजे काय, तिचे विविध घटक कोणते, हा प्रश्न आपल्याला विचारला गेला होता. याचे उत्तर पाहूया. यामध्ये पहा, एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक, अजैविक घटक आणि त्यांच्या असणाऱ्या आंतरक्रिया यांमुळे काय बनते? परिसंस्था बनते. ही परिसंस्था काय काम करत असते? मग परिसंस्थेतील विविध घटक पुढील प्रमाणे. जैविक घटकांमध्ये सर्व प्रकारचे सजीव, जीवाणू, कवक, वनस्पती आणि प्राणी येत असतात. तर अजैविक घटकांमध्ये हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता या सर्व गोष्टी येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भक्षकांचे प्रकार कोणते? ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात? तर भक्षकाचे मेनली 4 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे प्राथमिक भक्षक, दुसरा प्रकार द्वितीयक भक्षक, त्यानंतर आहे तृतीयक भक्षक, मग सर्वोच्च असे भक्षकाचे प्रकार आहेत आणि हे प्रकार निरनिराळ्या पोषण पातळ्यांवर अवलंबून असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, झाडांवरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा? तर आपण एक प्रश्न पाहिला होता ज्यामध्ये आपण तळाकाठी घरट पाहिलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला गेला होता की झाडांवरील जे काही पक्षी व तलाव आहेत यांचा काय संबंध असावा? तर झाडांवरील पक्षी त्यांच्या अन्नासाठी तलावातील जीवांवर अवलंबून असू शकतात. तलावात राहणारे मासे, बेडूक भक्ष्य मिळवण्यासाठी पक्षी नजीकच्या झाडावर वास्तव्य करून राहतात. तसेच ते पिण्याचे पाणी देखील तलावातून घेतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, अन्नसाखळी व अन्नजाळी यांच्यामध्ये काय फरक आहे? तर हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि आपल्या ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत, आपल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या समजून घेण्याच्या उद्देशाने ह्या फार महत्वाच्या आहेत. तर हा प्रश्न महत्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक आणि मातृपयोगी यांच्यामध्येच कायम आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेच्या क्रमाला अन्न साखळी म्हणतात. तर एखादी परिसंस्था असते, त्या परिसंस्थेमध्ये वेगवेगळे घटक असतात. त्यामध्ये भक्षक असतो, उत्पादक असतो, मृतोपजीवी असतात आणि त्यांच्यामध्ये सातत्याने आंतरक्रिया घडतात आणि त्या आंतरक्रियेलाच अन्न साखळी म्हणतात. प्रत्येक साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक असे 4-5हून अधिक कड्या असतात. ह्या कड्या सरळ रेषेत असतात, परंतु अन्नजाळे हा गुंतागुंतीचा आणि अनेक शाखा असलेल्या अन्न साखळ्यांचा समूह असतो. अधिक अन्न साखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की त्यांचे अन्नजाळे तयार होते. तर ह्या ज्या काही एकमेकांसोबत घडणाऱ्या आंतरक्रिया आहेत, या आंतरक्रिया एकमेकांशी जोडल्या गेल्या तरच अन्नजाळे तयार होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, चित्रातील प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो त्याचे नाव चित्रासमोर लिहा. तर इथे आपल्याला एक चित्र दिलं गेलं आहे आणि त्या चित्रातील घटक कोणत्या प्रकारात मोडतो हे आपल्याला इथे लिहायचं आहे. तर याचे उत्तर पहा, सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात, त्यामुळे त्या उत्पादक आहेत. हे अन्न नाकतोडा खात आहे, तो प्राथमिक भक्षक आहे. बेडूक द्वितीयक भक्षक आहे कारण तो कीटक खाऊन गुजराण करतो. साप तृतीयक भक्षक, तर गरुड सर्वोच्च भक्षक. शेवटचे चित्र विघटक सजीवांचे आहे, त्यात कवक आणि जीवाणू दाखवलेले आहेत. म्हणजे यामध्ये जी काही भातशेतीची परिसंस्था होती हे इथे आपल्याला दाखवलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की घटक कोणते कोणते आहेत. त्यामध्ये सर्वात अगोदर कोण येते? वनस्पती, जी की उत्पादक असते. त्यानंतर प्राथमिक भक्षक जो की नाकतोडा असतो. त्यानंतर द्वितीयक भक्षक जो की बेडूक आहे. त्यानंतर तृतीयक भक्षक जो की साप आहे आणि सर्वोच्च भक्षक जो की गरुड आहे. आणि त्यानंतर विघटक जे की जीवजंतू असतात. या सर्वांच्या मृत्यूनंतर त्यांचं विघटन करण्याचं काम हे करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, या चित्रांना अन्नजाळीचे स्वरूप येण्याची काय आवश्यक आहे आणि का? हे चित्र अन्नजाळीचे चित्र होण्यासाठी या अन्न साखळीत आंतरक्रिया झाला पाहिजेत. एखादा सजीव अनेक भक्षकांचे भक्ष असू शकतो, तसेच हा सजीव देखील स्वतः भक्षक असू शकतो. बेडूक निरनिराळे कीटक खातो, बेडकाला साप, गरुड इत्यादी भक्षक देखील खाऊ शकतात. जर चित्रात अशा आंतरक्रिया दाखवल्या तर ते अन्नजाळे तयार होऊ शकते.
त्यानंतर पुढचा प्रश्न, अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या? यामध्ये उत्पादकामध्ये प्रथम पोषण पातळी असेल प्राथमिक भक्षक, त्यामध्ये द्वितीयक पोषण पातळी असते, द्वितीयक भक्षक जे की तृतीयक पोषण पातळी असते, त्यानंतर तृतीयक भक्षक जे की चतुर्थ पोषण पातळी आहे. अशा अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऊर्जा मनोरा म्हणजे काय? तर आपण पाठाच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं की ऊर्जा मनोरा काय असतो. विविध पोषण पातळ्यांच्या ऊर्जा साठ्याची कल्पना येण्यासाठी काढलेल्या रेखाकृतीला काय म्हणतात? ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. प्रत्येक अन्नसाखळी आणि अन्नजाळ्यात सजीवांच्या अंतरक्रिया चालू असतात. या सर्व अंतरक्रियात ऊर्जा हस्तांतरण होते. त्याचे स्वरूप आणि व्याप्ती ऊर्जा मनोऱ्यात दाखवली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पृष्ठ क्रमांक 37 वरची एक आकृती आहे जी की आपल्याला पूर्ण करायची आहे. तर या आकृतीमध्ये आपल्याला परिसंस्था आणि मग त्याच्या भोवतालचे जे काही घटक आहेत ते दिले गेले आहेत. त्यामध्ये पहा, परिसंस्थेमध्ये मुख्यतः दोन घटक आढळतात. पहिला घटक म्हणजे जैविक घटक, दुसरा अजैविक घटक. मग जैविक घटकामध्ये आणखी परत आपल्याला प्रकार पाहायला मिळतात, ते म्हणजे भौतिक घटक आणि रासायनिक घटक. भौतिक घटकांमध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा व सूर्यप्रकाश येतो. तर रासायनिक घटकांमध्ये पोषक द्रव्ये, क्षारता आणि सामू येते. तर या रासायनिक घटकांमध्ये सुद्धा आणखी परत दोन प्रकार आढळतात, ते म्हणजे सेंद्रिय पदार्थ आणि असेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थांमध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह आणि सोडियम येतं. तर सेंद्रिय पदार्थांमध्ये प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ येतात. तर आता आपण जैविक पदार्थांकडे वळूया, अजैविक घटकांकडे वळूया. त्यामध्ये अजैविक घटकांमध्ये तर हे अजैविक घटक होते, इथे मिस्टेक झाली आहे थोडी, समजून घ्या. आणि हे जैविक घटक आहेत. यामध्ये हे जे काही जैविक घटक आहेत त्यामध्ये स्वयंपोषी आणि परपोषी असे दोन गट आढळतात. त्यामध्ये उत्पादक, प्राणी आणि विघटक हे तीन महत्वाच्या कॅटेगरीज, तीन घटक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये वनस्पती, भक्षक आणि जीवाणू ही उदाहरणे आहेत. आणि भक्षकांचे पुन्हा तीन गट पडतात. त्यापैकी पहिला गट म्हणजे प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि शेवटी तृतीयक भक्षक. तर हा जो काही चार्ट होता, जो काही तक्ता होता, आपण पूर्ण केलेला आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरिता बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तिथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर त्याचा काय परिणाम होतो, यासाठी आपल्याला इथे प्रश्न दिले गेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, भाताच्या पिकावर काय परिणाम होईल? याचं उत्तर आहे, बेडकांची संख्या कमी झाली तर नाकतोड्यांची संख्या वाढेल. भाताच्या पिकावर त्याचा विपरीत परिणाम होईल. पुढचा प्रश्न, कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल? याचं उत्तर आहे, अन्न साखळीचे स्वरूप बदलले तर निसर्गातले संतुलन बिघडते. भात पीक, नाकतोडे, बेडूक, साप या अशी अन्नसाखळी आहे आणि ही अन्नसाखळी निसर्गतः सुरू असते. काही कारणांनी तेथील बेडूक कमी झाले की द्वितीयक भक्षक कमी होतील. द्वितीयक भक्षक कमी झाल्यानंतर तृतीयक भक्षक म्हणजे साप कमी होतील. बेडूक कमी झाल्यामुळे नाकतोडे म्हणजेच प्राथमिक भक्षक काय होतील? वाढतील. कारण या प्राथमिक भक्षकांचा नायनाट करण्यासाठी द्वितीयक भक्षक असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होतो? याचं उत्तर आहे, बेडूक ही मधलीकडे नष्ट झाली तर परिसंस्थेतील तोल बिघडेल. भक्ष आणि भक्षक यांच्या संख्येतील अचानक बदलामुळे एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या अन्न साखळीच्या कड्या काय होतील? नष्ट होतील. परिसंस्थेचा तोल संपुष्टात येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पर्यावरण म्हणजे काय? तर कॉमन प्रश्न आहे, बऱ्याच वेळेला आपल्याला विचारला जातो. ज्या ठिकाणी सजीव जगतो त्याच्या आजूबाजूला असणारं सर्व घटक म्हणजे पर्यावरण. मग ते घटक जैविक असू शकतात किंवा अजैविक देखील असू शकतात. पर्यावरणामध्ये कशाचा समावेश होतो? सजीवांच्या सभोवताली असणारे भौतिक, रासायनिक व जैविक घटक यांचा पर्यावरणामध्ये समावेश होतो. पर्यावरणामध्ये कोणती कोणती चक्रे असतात, त्यांचं महत्व काय? पर्यावरणामध्ये अवसादन चक्र, वायू चक्र अशी प्रकारची जैव भू रासायनिक चक्रे आढळतात. जैव भू रासायनिक चक्रांचे प्रकार, तर त्याचे बरेचसे प्रकार आढळतात. त्यामध्ये पहिला प्रकार अवसादन चक्र, दुसरा प्रकार वायू चक्र. अवसादन भूचक्र म्हणजे काय? तर पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडक मुख्य अजैविक
पोषक द्रव्यांचे संचयन असते, त्यामध्ये उदाहरणार्थ लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा समावेश. वायुचक्राचा जर आपण विचार केला तर पृथ्वीच्या वातावरणातून ते जमिनीपर्यंत अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचा प्रवास, उदाहरणार्थ नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प यांची चक्रे. जैव भू रासायनिक चक्राचे महत्व काय, तर या परिसंस्थेत होणाऱ्या पोषण द्रव्याच्या चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. पोषक द्रव्याचा हा चक्रीय प्रभाव सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्ये पुरवतो. पोषक द्रव्याचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. या आवश्यक पोषक द्रव्यांचा प्रवास शिलावरण, जलावरण आणि वातावरण मिळून तयार झालेले जीवावरण याच्या माध्यमातून अविरत चालू असते. पोषक द्रव्यांचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते. ते जैविक आणि भूस्तरीय आणि रासायनिक पातळीवर चालू असते. परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर देखील ते अवलंबून असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पर्यावरणावर कोणते कोणते घटक परिणाम करतात आणि कसे करतात. तर पर्यावरणावर बरेचसे घटक परिणाम करत असतात. त्यापैकी महत्वाचे घटक म्हणजे नैसर्गिक आणि मानव निर्मित हे दोन्ही घटक. नैसर्गिक घटकांपैकी अचानक होणारे हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती अशांनी पर्यावरणावर विपरीत परिणाम होतात. तर या उलट पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांवर परिणाम होऊन अन्नसाखळी, अन्नजाळी यांच्या आंतरक्रियात बाधा येते. मानवनिर्मित कारणाने तर खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत असते. औद्योगिकरण आणि त्यामुळे होणारं जे काही प्रदूषण आहे, नागरीकरण असेल, वन्य प्राण्यांची शिकार असेल, धरणे, रस्ते, पूल बांधणे अशा सारख्या मानवी हस्तक्षेपामुळे काय होतं, तर कधीही भरून न येणारी हानी होत असते. पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल, तर पर्यावरणामध्ये जे काही उत्पादक असतील, भक्षक असतील किंवा त्यापुढील भक्षकांची साखळी असेल ते एखाद्या मर्यादेपर्यंतच असणं आवश्यक आहे. जर ती मर्यादेच्या पलीकडे गेली तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहा, पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर भक्षकांचे प्रमाण कमी होत जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा भक्षकांची संख्या पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे कमी होऊ लागेल. त्यानंतर पुढचा मुद्दा, नदीच्या किनारी भागात मोठे मोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल. नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा प्रचंड प्रमाणात परिणाम होईल. कारण त्या कारखान्यांद्वारे जल प्रदूषण होईल, वायू प्रदूषण होईल, मृदा प्रदूषण होईल आणि त्याचेच विपरीत परिणाम आपल्याला त्या नदीमध्ये असलेल्या परिसंस्थांवरती पाहायला मिळतील. नदीच्या किनारे भागात मोठे मोठे कारखाने उभारले गेले तर अशा कारखान्यांमधून खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित पदार्थ नदीच्या पाण्यात सोडण्याचा धोका असतो. त्यामुळे दूषित आणि विषारी द्रव्यांमुळे पाण्यातील जे काही जीव असतात ते मृत्युमुखी पडण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे तेथील पाणी पिण्यायोग्य न राहिल्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. नदीच्या पाण्यातील जलीय अन्नसाखळी आणि अन्नजाळी संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेला अपूर्ण ओघ तक्ता पूर्ण करा. यामध्ये पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, त्यामध्ये कोणते कोणते घटक येतात, नैसर्गिक घटक, मानवनिर्मित घटक. आणि नैसर्गिक घटकांमध्ये कोण कोण येतो, भूकंप, ज्वालामुखी, पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि वणवा. आणि मानवनिर्मित जर घटकांचा आपण विचार केला तर त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला कारणे पाहायला भेटतात. हवा प्रदूषण असेल, जल प्रदूषण, नागरीकरण, औद्योगिकरण, रस्ते, पूल, धरणे, इमारती इत्यादी बांधकामे हे कशासाठी बांधकामे असतील याचा मानवनिर्मित घटकांमध्ये समावेश होतो. तर त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 39 वरती जे काही प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरे आपण आता पाहूया. प्रदूषणाचे प्रकार कोणते, तर प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मानवाने असा एकही भाग सोडला नाही की ज्यामध्ये प्रदूषण होत नाही. तर पहा, हवा प्रदूषण असेल, जल प्रदूषण, भूप्रदूषण हे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत. याशिवाय प्रकाश प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे इतरही प्रदूषणाचे प्रकार आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा, नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय. नैसर्गिक स्रोतांमधून नैसर्गिक प्रक्रियांतून निर्माण होणारी प्रदूषण म्हणजे नैसर्गिक प्रदूषण. मानवनिर्मित प्रदूषण हे मानवाच्या निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळे होतं. हस्तक्षेप मानवाला पूर्वीपासून करण्याची सवय आहे आणि निसर्गात तर तो जास्त प्रमाणामध्ये करतो आणि त्याचेच परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा, खालील तक्ता पूर्ण करा.
तर इथे आपल्याला एक तक्ता दिला गेला आहे, तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. यामध्ये आपल्याला 3 कॉलम्स बनवावे लागतील. त्या कॉलम्स पैकी पहिला कॉलम हा आपला हवा प्रदूषणाचा असेल, दुसरा कॉलम हा जल प्रदूषणाचा असेल, त्यानंतर तिसरा कॉलम हा कशाचा असेल तर भूप्रदूषणाचा असेल. तर याच्यामध्ये घटक कोणते कोणते आहेत हे आपण पाहूया. हवा प्रदूषणामध्ये वायुरूप घटक आढळतात, ज्यामध्ये CO2 असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन टेट्राऑक्साईड असेल, हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड इत्यादी घटक वायुरूपामध्ये आढळतात. आणि तशाच पद्धतीने घनरूप घटक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये धूलिकण, राख, कार्बन, शिसे, एस्बेस्टॉस असे घटक आढळतात, ज्याचा विपरीत परिणाम हा मानवाच्या श्वसन संस्थेवरती होतो आणि त्यामुळेच जे काही मानवाला श्वसनाचे आजार आहेत ते जडतात. त्यानंतर जलप्रदूषणातील घटक कोणते आहेत तर जलप्रदूषणामध्ये जैविक घटक आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या जैविक घटकांमध्ये कोण कोण येतं तर त्या जैविक घटकांमध्ये शैवाल, विषाणू, जीवाणू, परजीवी इत्यादी घटक आपल्याला जैविक घटकांमध्ये पाहायला मिळतात. जैविक घटक म्हणजे कोणते घटक तर ज्यांच्यामध्ये काय आहे, ज्यांच्यामध्ये सजीवांचे गुणधर्म आहेत ते काय झाले सर्व जैविक घटक. त्यानंतर पुढे आहेत असेंद्रिय घटक. यामध्ये वाळू, माती, धूळ, तरंगणारे पदार्थ, क्षारोचा साका असेल, चांदी, शिसे, जड धातू हे सर्व येतात. तशाच पद्धतीने सेंद्रिय घटकांमध्ये पहा तणनाशके, कीटकनाशके, सांडपाणी, खते इत्यादी आढळतात. तर आता आपण भूप्रदूषणामध्ये पाहूया. भूप्रदूषण करणारे घटक वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न असतात. उदाहरणामध्ये शेती, कीटकनाशकातील असेंद्रिय घटक, रासायनिक खतांची अतिमात्रा, जड धातू व इतर रासायनिक विषारी रसायने. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्त्रोत. तर जलप्रदूषण होण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला हवा प्रदूषण पाहिलं तर हवा प्रदूषणाचे स्त्रोत कोणते कोणते आहेत तर बरेचसे स्त्रोत आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये रासायनिक व तेल शुद्धीकरण कारखाने, औष्णिक विद्युत केंद्र, कागद कारखाने, कापड गिरण्या, सिमेंट उद्योग, दगड फोडणारी यंत्रे, सुरंग, धातू ओतण्याचे कारखाने. तशाच पद्धतीने जे काही दुसरा प्रदूषणाचा प्रकार आहे जो कोणता जलप्रदूषण आहे त्याचे स्त्रोत कोणते आहेत त्याचे सुद्धा बरेचसे स्त्रोत आपल्याला पाहायला मिळतात. औद्योगिक प्रदूषके आहेत, घरगुती प्रदूषके आहेत, एवढेच नव्हे तर सांडपाणी, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने, शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके इत्यादी. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा. पुढचा मुद्दा आहे भू प्रदूषणामध्ये कोणते कोणते स्त्रोत आहेत. कारखान्यातील उत्सर्जके असतील, घरगुती टाकाऊ पदार्थ असतील, रासायनिक खते, जैव वैद्यकीय टाकाऊ पदार्थ, ई वेस्ट, प्लास्टिक कचरा अशी बरेचसे स्त्रोत आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर त्याचे परिणाम काय आहेत तर त्याचे परिणाम पहा. मानवी आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. हवा प्रदूषणाचे श्वसन संस्थेचे गंभीर आजार, वनस्पती व प्राण्यांवर विपरीत परिणाम, आम्लवर्षा, हवामान बदल आहेत. आणि मानवाच्या जे काही जलप्रदूषण आहे मानवाच्या त्यामध्ये त्याचे परिणाम काय होतात तर मानवाच्या रोगांच्या साथी निघतात, जलीय जीवांचे नष्टीकरण होते, अतिजैविकीकरण होते. भूप्रदूषणामुळे काय होते तर जमिनीची धूप होणे, वनस्पतींची पिकांची वाढ खुंटणे, पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होणे इत्यादी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उपाययोजना. मग आपण काय काय उपाययोजना करायला हव्यात तर पहिला आपला जो काही हवा प्रदूषण आहे त्यासाठी उंच धुराडी, उत्पादन प्रक्रियेतील सुधारणा, प्रदूषणे नियंत्रित करणारी साधने. त्यानंतर जलप्रदूषणासाठी उपाययोजना आहेत प्रदूषिते नियंत्रित करणारी साधने, पाण्यात प्रदूषिते सोडण्यास प्रतिबंध. आणि शेवटचा मुद्दा आहे प्रदूषितांचा योग्य पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन. तर इथे आपला हा जो काही मोठा असा तक्ता होता तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रदूषण नियंत्रण महत्वाचे आहे असे का म्हणतात. कारण प्रदूषण जर आपण नियंत्रित केले तरच आपलं पर्यावरण सुस्थितीत राहील, योग्य स्थितीत राहील आणि आपण आपलं अस्तित्व या पर्यावरणामध्ये टिकवून ठेवू. तर याचं उत्तर पहा. प्रदूषणाचे परिणाम, तीव्रता आणि परिसंस्थेवर होणारे दुष्परिणाम कमीत कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाचे विविध उपाय केले जातात. जर प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले तर पृथ्वीवरच्या सर्व परिसंस्था प्रदूषणाच्या वाढीव प्रमाणामुळे धोकादायक ठरतील. प्रत्येक परिसंस्थेतील सजीवाच्या आणि विशेषतः मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम होतील. लहान बालके, ज्येष्ठ व्यक्ती कदाचित मृत्युमुखी सुद्धा पडतील, इतके घातक परिणाम या प्रदूषणाचे असतात. जगण्यासाठी आवश्यक असलेली हवा, पाणी प्रदूषित असेल तर त्यावर तात्काळ नियंत्रण आणले पाहिजे. म्हणूनच प्रदूषण नियंत्रण महत्वाचे आहे असे म्हटले जाते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता तर
पर्यावरण संवर्धनाची गरज असा आपल्याला एक तक्ता दिला गेला आहे, जो की आपल्याला पूर्ण करायचा आहे. यामध्ये पहा, पर्यावरण संवर्धनाची गरजेमध्ये प्रदूषणमुक्त हवा, जल आणि भूमी टिकवण्यासाठी, जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, त्यानंतर पुढचा मुद्दा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी, नैसर्गिक मानवनिर्मित समस्या, त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती जपण्यासाठी, भविष्यातल्या पिढ्यांचे जीवन गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत होण्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41 वरील, फुलपाखरे पर्यावरण संतुलनामध्ये काय काम करतात? तर फुलपाखरे हा सर्वांचा आवडणारा आणि आकर्षणाचा भाग आहे. सर्वांना फुलपाखरे आवडतात. तर फुलपाखरे हे या पर्यावरण संतुलनामध्ये काय काम करतात असं इथे आपल्याला विचारले गेलं आहे. यामध्ये फुलपाखरे परागीभवन प्रक्रिया घडवून आणतात, त्यामुळे वनस्पतींचे प्रजनन घडून येते, निसर्गात वनस्पतींचे अधिक्य वाढते. फुलपाखरे निसर्गातील अनेक तण वनस्पती खाद्य म्हणून वापरतात. फुलपाखरे काही उपद्रवकारक कीटक भक्ष्य म्हणून खातात. आपल्या रंगीबेरंगी वास्तव्याने परिसराचे सुशोभन करतात. ज्या परिसरात फुलपाखरे आढळतात तेथील पर्यावरण संतुलित असल्याचे मानले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपले आपला जो काही पाठ होता पर्यावरणीय व्यवस्थापन, त्या पाठाचे स्वाध्याय असेल, त्याचा जो काही पाठातील प्रश्न असतील, या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या आहे. आशा करते तुम्हाला समजला असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला या पाठाचा जो काही व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका. तशाच पद्धतीने जर तुम्हाला काही अडचणी असतील या स्वाध्यायाबाबत किंवा या पाठाबाबत, तर त्याच्या संबंधी पर्सनली प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही आमचे वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट जॉईन करू शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तर फ्रेंड्स, आपण इथे थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. नाव बाय.